हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आपण कारल्याची भाजी करणार आहोत. कारल्याचे चिप्स करून घेणार आहोत. खूप छान अशी या पद्धतीने भाजी लागते. हिरव्या मिरचीची आपण कारली करणार आहोत. थोडं पहिलं वरच असं हे काढून घ्यायचे. एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत. सर्व कारल्याचं आपण काढून घेऊया. हे जरा जास्त कडू असतं ना, त्यामुळे थोडं काढून घ्यायचं. थोडं थोडं काढायचं, पूर्ण नाही काढायचं. ते सगळं काढून झालेलं आहे. कारले आपण चिरून घेणार आहोत. पहिले शेंगा काढून घ्यायचे आणि असे चपट्या करून घेणार आहोत आपण. एकदम पातळ पातळ अशा चपट्या करून घ्यायच्या. आता येणार मी हे पूर्ण सर्व कारले मी असे चिरून घेतलीये, म्हणजे त्याचे काप करून घेतलीये. एकदम टेस्टी लागतं आणि साध्या सोप्या पटकन होणार हे कारलं आहे. तर संपूर्ण कारलं चिरून घेते मी. तर हे पहा, संपूर्ण कारल्याचे आपण काप करून घेतले आहे. त्यातल्या ज्या मोठ्या मोठ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या. सर्व कारल्याच्या त्याने मी अशा बिया काढून घेते आणि एका बाउलमध्ये टाकते. पूर्ण बिया नाही काढल्या तरी चालेल. कडक कडक बिया असतील ना, त्याच काढायच्या फक्त अशा मोठ्या मोठ्या बिया. तर हे पा सर्व कारल्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. आता कारल्याच्या फोडीमध्ये असं मीठ घालून घ्यायचंय, म्हणजे छान असं त्याला पाणी सुटतं आणि कडू पाणी निघून जातं, कडूपणा निघून जातो. तर असं लावून घेतलेलं आहे. आता हे 10 मिनिटं तरी आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण मिरची आणि लसूण चिरून घेणार आहोत. अजिबात तांबून करायचं नाही, काही साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी आता लसूण पण चिरून घेणार आणि मिरची पण चिरून घेणार. लसूण पण चिरून घेतलेला आहे. आता याची मिरची पण चिरून घेते मी. ही मिरची अजिबात तिखट नाहीये म्हणून मी थोडी मिरची घेतलेली आहे. आणि 5 कारली घेतलेली आहे. छोटी छोटी आहे एकदम. 5 कारली सर्व मिरची ह्या पद्धतीने चिरून घेते. तर हे पहा, हिरवी मिरची आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. आता गॅसवर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवू. तर हे पहा, आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. आणि हे कारला आपण मीठ लावून ठेवलं होतं ना, ते पिळून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचा कडवटपणा कमी झालेला आहे. आता आपली कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया. एक चमचा तेल घातलेला आहे. तेल आता गरम होऊ द्यायचे आपल्याला. आता हे पहा, तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मोहरी, जिरं छान असं तडतडून द्यायचं आहे आपल्याला. बघ, जिरं मोहरी तडतडायला लागलेला आहे. चिरून घेतलेला लसूण घालून घ्यायचा. हिरवी मिरची पण घालून घ्यायची. कांद्याची परतून घ्यायचे. मस्त असा जिऱ्याचा मोहरीचा स्वाद सुटलेला आहे. मस्त अशी फोडणी बसलेली आहे. हिरवी मिरची लसूण जरा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे कारल्याचे काप घालून घ्यायचे.
बघा एकदम साधी सोपी आणि सिंपल आहे, पण चवीला एकदम छान छान लागते भाकरी बरोबर, चपाती बरोबर. हे पण छान असं मी तेलात 2 मिनिटं चांगली कारली परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद घालायची, एक चमचाभर धना पावडर घालायची, त्याने पण छान अशी टेस्ट येते. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. आता सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ तर परततानाच आपण मीठ घातलेलं आहे. त्याला एक अर्धा ग्लास पाणी घालून शिजून द्यायचंय आणि पटकन शिजणार, कारण आपण तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे 2-3 मिनिटं. आता पाणी घालूया. आता याच्यावर झाकण ठेवून आपण शिजून घेऊया. तर हे आपण झाकण ठेवून आता छान असं शिजून घेऊया. हे पहा आपलं कारलं झालेलं आहे तयार, एकदम मस्त असं. मी आता गॅस बंद केलेला आहे. मस्त साधं सिंपल पण एकदम टेस्टी असं आपलं हे कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही भाजी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपलं हे कारलं तयार.